नमस्कार मित्रांनो. प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ती अशा वेळी तुम्हाला ऐकते. तुम्ही स्वतः पाहाल की तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकवते. ती बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते. तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हास्याने ती प्रतिक्रिया देते. कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकंसं ब्लश करते. ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते, हा तिच्या मनातील एक खास रस आहे. मित्रांनो, एका अभ्यासात असं दिसलं आहे की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू ऐकण्यासाठी सक्रिय करतो. म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्त्वाचं न वाटणं हा एक आकर्षणाचा खूप मोठा संकेत आहे. पण मित्रांनो, खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच त्या क्षणाचे केंद्र आहात. आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये एक तुम्हाला पॉवरफुल बदल दिसू लागतो. ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकटे राहाल, कोणत्याही गोंगाटापासून, गर्दीपासून दूर. आणि हाच एक इशारा आहे. नंबर 2, मित्रांनो, एकटं राहण्याचा प्रयत्न. मानसशास्त्र सांगते आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुवमेंट्स शोधू लागतो. जर ती अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी जाण्याचा सल्ला देते किंवा ग्रुपमध्ये असूनही ती कॉन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघेही बाजूला राहाल, तर हा संकेत आहे की ती तुमच्यासोबत मित्रांनो वेळ घालवू इच्छित आहे. अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो, तिचे हातवारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्या नजरेत एक वेगळी शांतता येते, जणू ती त्या क्षणाला जास्त वेळ धरून ठेवू इच्छिते. हे फक्त कम्फर्ट नाही तर मित्रांनो ही चॉईस असते. बाकी सगळं थांबवून ती तुमच्यावर फोकस करते. आणि जेव्हा ही प्रायव्हेट स्पेस तयार होते तेव्हा तिचं शरीर फक्त एका वेगळ्या भाषेत बोलायला लागतं. तिच्या हावभावांमधून, तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीत आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदममधूनही पुढचा संकेत समजायला मदत होते. पुढचा इशारा असा आहे की जेव्हा तुम्हाला स्पर्श होईल इतक्या ती तुमच्या जवळ येते, तर तिच्या अवचेतन मनाचा हा सिग्नल असू शकतो. मानसशास्त्र काय सांगते, आपण ज्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपली बॉडी लँग्वेज ओपन होते. म्हणजेच खांदे रिलॅक्स होतात, डोळ्यांचा कॉन्टॅक्ट जास्त होतो आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसतो. तर ती कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल, ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल, तर हे सगळं तुम्हाला एक आमंत्रण आहे. अशा वेळी ते फक्त जी शब्दांपेक्षा जास्त बोलते, ही एक एनर्जी सहसा कंट्रोल होत नाही. ती तिच्या कम्फर्ट आणि अट्रॅक्शनचं डायरेक्ट प्रतिबिंब असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या संकेतासोबतच ही कृती दिसली तर फक्त आकर्षण नाही तर ओपन इन्व्हिटेशनच असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.